आणि दरम्यान एक शरद पवार यांच्या संदर्भातील बातमी येते। संधी साधूपणाचं राजकारण करू नका, कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको। शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची राजकारणातली आपण बातमी पाहतोय। संधी साधूपणाचं राजकारण करू नका, कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको। शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सूरज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत। सूरजजी, संधी साधूपणाचं राजकारण करू नका आणि कुणाशीही संबंध ठेवू नका, खुद्द शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य आहे। काय वाटतं ह्या वक्तव्यावर? कदाचित साहेबांना असं वाटलं असेल की बाबा अनेक लोक आहेत जे आपल्या पक्षातून आता सत्तेकडे जातील आणि अनेक लोकांनी अजितदादांच्या नेतृत्वात किंवा इतर पक्षात प्रवेश केलेला आहे, म्हणून अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं असावं। कारण आमचा प्रश्न कुठे जाण्याचा किंवा कुणासोबत युती आघाडी करण्याचा येतच नाही। आम्ही महायुती म्हणून सक्षमपणे तिन्ही पक्ष स्थिरपणे या राज्यामध्ये सरकार चालवतोय, चांगल्या पूर्ण मेजॉरिटीचा आमचा कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही। परंतु त्यांच्या पक्षातून अनेक लोक हे अजितदादांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहेत, अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येत आहेत। त्यामुळे कदाचित त्या अशा पद्धतीचं मार्गदर्शन पवार साहेबांनी केलं असावं। बाकीचा कुणाचा जाण्याचा हा प्रश्न येतच नाही, परंतु अनेक लोक अजितदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी प्रवेश आपल्याला करताना दिसत आहेत, म्हणून कदाचित अशा पद्धतीचं विधान साहेबांकडनं केलं गेलं असावं। अगदी, पण याआधी नेहमी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दलची जी वक्तव्य आहेत, सुप्रिया सुळे यांची देखील वक्तव्य आहेत, ही एकत्र येण्याच्या राष्ट्रवादीवरती आहेत किंवा मग तशा पद्धतीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य असू दे। मात्र आता जे शरद पवारांचं जे वक्तव्य आहे ते या सर्व चर्चांना छेद देणार आहे का, असं वाटतंय तुम्हाला? असं मला नाही वाटत आहे। राजकारणामध्ये जर तरवर राजकारण होत नाही, आताचं हे विधानावरनं पुढच्या भविष्याच्या दिशा ठरत नाहीत। भविष्यात काय होईल, कधी होईल हे कधीही राजकारणामध्ये सांगता येत नसतं। परंतु आताचं जे विधान आहे कदाचित त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हा मार्गदर्शन दिलं असावं, कारण आज बरेचसे कार्यकर्ते आहेत जे सोडून अजितदादांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी उत्सुक आहेत, भविष्यकाळात ते येतील, म्हणून अशा पद्धतीचं विधान पवार साहेबांकडनं केलं। अगदी सूरजजी, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वातावरण तरी तुमच्या पक्षामध्ये तयार झालेलं का, कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये? अशा पद्धतीचं काही तयार झालेलं नाहीये। जे काही वरिष्ठ होईल, जे काही निर्णय होईल ते सगळे पदाधिकारी मान्य करत असतात। आत्ताच्या घडीला आम्ही महायुतीमध्ये स्थिर आहोत, सक्षमपणे काम करतोय, त्यामुळं अशा पद्धतीचं कुठली काही चर्चा किंवा कुठे असं वातावरण नाहीये। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर शरद पवार यांच्या वक्तव्यानं नवी चर्चा सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजितदादा गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती आणि शरद पवार यांचं या चर्चेला छेद देणारे हे वक्तव्य समोर आल्यानं आता नवी एक चर्चा सुरू झालेली आहे। सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे असं वारंवार म्हटलं जात आहे, पण सगळे म्हणजे कोण या सगळ्याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे। संधी साधूपणा ज्यांनी केलेला आहे त्यांच्याजवळ संपर्क करायचा नाहीये। संधी साधूपणाचं राजकारण करू नका, कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको। शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपचे संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलंय। आणि त्यामुळे अशा पद्धतीनं संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलंय। आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शरद पवार यांचं वक्तव्य आहे जे तुम्हाला देखील माहिती आहे, कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको, असं त्यांनी थेट म्हटलंय। दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा सगळ्या चर्चा असतानाच शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य येणं तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे? शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांच्या पक्षाची पुढची राजकीय वाटचाल कशी झाली पाहिजे याचा निर्णय घ्यायचा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। आम्ही ज्यावेळेला 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सहभागी व्हायचं आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला
आमची भूमिका, आमची पुढची राजकीय वाटचाल माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महायुतीमध्येच असणार आहे. अगदी, पण याआधी जर आपण पाहिलं तर तिन्ही नेत्यांची वक्तव्य ही सोबत येण्यासारखीच होती. सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा मग शरद पवार यांची वक्तव्य ही दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा चर्चा मध्यंतरी सुरू झालेल्या होत्या आणि त्यामध्येच शरद पवार यांचं हे वक्तव्य. पक्ष सोबत येण्याचे काही वातावरण तरी तुमच्या पक्षामध्ये तयार झालेलं का? कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा प्रस्ताव नव्हता. वारंवार प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची कुठलीही चर्चाही नव्हती आणि प्रस्तावही नव्हता. त्यांचा पक्ष आणि त्यांची राजकीय भूमिका ही वेगळी आहे. आमचा राजकीय पक्ष आणि आमची राजकीय भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे अशा चर्चाही कुठे नव्हत्या पक्षांमध्ये झालेल्या आणि असा कुठला प्रस्तावही नव्हता. नाही, सुप्रिया सुळे यांचं एक वक्तव्य आहे की पावसाळा आला की रेनकोट काढायचं की छत्री काढायचं हे आम्ही ठरवू. त्या वक्तव्यावरून देखील खूप चर्चा झालेली होती. यावरूनच आता प्रतिप्रश्न निर्माण झालेले आहेत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या ह्या वक्तव्यानं. नाही, 2 दिवस पाऊस खूप जोरात पडलाय, त्यामुळे आदरणीय सुप्रियाताईंनी ठरवायचंय की रेनकोट घ्यायचा का छत्री घ्यायची. अगदी धन्यवाद आनंदजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मुख्य प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी आपली भूमिका आणि प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याकडे पुन्हा आपण जाऊया. संधी साधूपणाचं राजकारण करू नका असं शरद पवार यांनी म्हटलंय. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको असंही शरद पवार यांचं वक्तव्य आहे. आणि दरम्यान शरद पवार यांचं नेमकं वक्तव्य काय आहे ते आपण पाहूया. सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल त्याच्यासाठी मला बांधू आहे. पण सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका आपली मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं. सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. सुषमाताई, शरद पवार यांचं हे वक्तव्य आहे, आपण देखील ऐकलं असेल. एकीकडे मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल की नाही त्याच पद्धतीची इकडे पण चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, तसे वक्तव्य देखील समोर आली. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांचं हे वक्तव्य आहे, कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे? हे बघा, पवार साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेबांचा गेल्या 5-6 दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा ठसा आहे. शतकोत्तर नेता म्हणून या नेत्याला ओळखलं जातं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा काय अर्थ लावावा किंवा त्यांच्या विधानावर काही टिप्पणी करावी इतकी मोठी मी नक्कीच नाहीये. मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या पक्षासाठी काय निर्णय घ्यावे आणि काय नाही घ्यावे हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करण्याचं काहीच कारण नाही. नाही, पण तुम्ही सहमत आहात का कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको? तुम्हाला काय वाटतंय? नाही, भाजपशी संबंध ठेवू नका हे तर गल्लीतलं लहान पोरग सुद्धा सांगेल ना. कालपर्यंत ज्या सलीम कुत्ताच्या नावाने बोंब मारणारे नितेश राणे आता त्याच सुधाकर बुडगुजरच्या सोबत गळाभेट घेण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत, आधी एखाद्याला डॅमेज करायचं, डिस्ट्रॉय करायचं, त्याला वेगवेगळे आरोप करून बेजार करून टाकायचं आणि मग ज्याला खरंच भीती आहे ईडीची, सीबीआयची, क्राईमची, तो त्यांना सरेंडर होतो, गिव्हअप होतो. ज्यांना भीती नाही ते सरेंडर होत नाही. ते संजय राऊतांच्या सारखे निर्दोष बाहेर येतात. नुसते बाहेर येत नाहीत तर ते आरोप करणाऱ्या किरीट आणि इतर लोकांवर डिफॉर्मेशन केस टाकतात. परंतु भाजपमध्ये ईडी, सीबीआय, क्राईमला घाबरून गेलेला एकाही माणसाने आतापर्यंत अजिबात कसल्याही प्रकारची कुणावरही डिफॉर्मेशन केस टाकली नाही. अब्रू नुकसानीचा दावा एकाही या सोकॉल्ड नेत्यांनी टाकलेला नाही. याचा अर्थ यांना खरंच भीती होती, यांच्या मनात खोट होती. पण प्रश्न भाजपच्या नैतिकतेचा निर्माण होतो की भाजपाची नैतिकता काय आहे. म्हणजे ते म्हटलं की जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और थूक कर चाटने वाले को बीजेपी कहते हैं. अशा आशयाने, अशा अर्थाने जर भाजपा वागत असेल
तर भाजपासोबत आपण जाऊ नये असा विचार या देशातले ज्येष्ठ नेते मांडतात. गैर काय त्याच्यात. अगदी धन्यवाद ताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेल्या होत्या, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि यानंतर विद्या चव्हाण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या. विद्याताई, शरद पवार यांचं हे वक्तव्य आहे, संधी साधूपणाचं राजकारण करू नका आणि दुसरं म्हणजे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. तुमची प्रतिक्रिया. काही तांत्रिक कारणामुळे विद्या चव्हाण यांच्याजवळ आपलं संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र त्यांचा संपर्क झाला की आपण याबद्दलची प्रतिक्रिया त्यांना विचारूया. संधी साधूपणाचं राजकारण करू नका, कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी वक्तव्य महत्त्वाच्या नेत्यांकडून केली गेलेली होती आणि त्यामुळेच माध्यमांमध्ये देखील ही चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी कधी ना कधी एकत्र येतील किंवा मग कोणत्या ना कोणत्या तडजोडीमधून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, अशा या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. आणि सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य म्हणा किंवा मग उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांची जी काही वक्तव्य होती ती तशा पद्धतीची होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी पुन्हा आपली थेट भूमिका आहे ती मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ही दोन वाक्य अतिशय महत्त्वाची आहेत, ती म्हणजे संधी साधूपणाचं राजकारण करू नका आणि कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. यामुळं पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला शरद पवार यांच्या वक्तव्यानं छेद पाहायला मिळतोय. सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल त्याचे सगळे बांधून आहे. पण सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आणि या सगळ्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया घेण्यासाठी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, जे आपण वक्तव्य ऐकलं असेल शरद पवार यांचं, त्यांची दोन वक्तव्य महत्त्वाची आहेत. संधी साधूपणा करू नका आणि कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. तुम्ही भाजपसोबत आहात, मात्र शरद पवार यांच्या वक्तव्याकडे कसं पाहताय? आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालेलो आहोत. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात 41 आमदार, विधान परिषदेचे 6 ते 7 सदस्य आणि अनेक लोकांनी, अनेक जिल्हाध्यक्ष असतील किंवा काय, यांनी एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही महायुती म्हणून लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, महायुती म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची वाटचाल आम्ही एकत्र करतो आहोत. आता राहिला प्रश्न पवार साहेबांनी केलेल्या वक्तव्याचा. साहेबांचं वक्तव्य आपल्या चॅनलवर पण मी ऐकलं, स्वतः पण मला अनेकांनी पाठवलं. यामध्ये साहेबांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. साहेबांनी म्हटलं संधी साधू हा शब्द साहेब बोलले. त्यानंतर साहेबांनी आणखी एक सांगितले, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की भाजप सोबत जायचं नाही. भाजप सोबत न जाण्याची साहेबांची भूमिका ही सुरुवातपासून राहिलेली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करावं हा साहेबांचा अधिकार आहे. त्यांनी काय बोलावं हा सुद्धा साहेबांचा अधिकार आहे. त्यामध्ये आम्ही बोलू इच्छित नाही. साहेबांचा 50 वर्षाचा महाराष्ट्राचा आणि संसदीय कामकाजाचा अनुभव प्रचंड दांडगा आहे. त्यांनी जर ती भूमिका घेतली असेल तर त्यांच्या पक्षाच्यासाठी ती पोषक आहे. पक्षाची लोक त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनात पुढे त्यांच्या पक्षाचे काम करतील. आम्ही त्यावर काही वेगळं बोलावं असं मला वाटत नाही. अगदी त्याने अजून एक म्हटलेलं आहे की एकीकडे दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि अशामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे यांचं एकत्र येण्यावरतीच वक्तव्य असतानाच शरद पवार यांचं हे वक्तव्य दोन्ही पक्षाला छेद देणार आहे का? नाही, हे बघा, आम्ही एकत्र येणार आहोत की नाही हा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडून तिकडे नाही, तिकडून आमच्याकडून नाही असं स्वतः प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. आता ते एकत्र येण्याचा अंतिम निर्णय हे आमच्याकडून राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब घेतील. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. अगदी धन्यवाद अमोलजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. एकनाथ खडसे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शरद पवार यांचं वक्तव्य आहे संधी साधूपणाचं राजकारण करू नका आणि कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. तुम्ही कसं ह्या दोन वक्तव्यांकडे पाहताय?
शरद पवार साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो, पण आता साधारण त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की त्यांना अजितदादा बरोबर किंवा भाजप बरोबर जायची इच्छा दिसत नाही. पण मध्यंतरी हीच चर्चा चाललेली की दोन्ही पक्ष एकत्र येतील, मग शरद पवार यांचं हे जे वक्तव्य आहे ते न जाणार आहे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे, पण याच्या आधी जी काही चर्चा सुरू झालेली होती तसं वातावरण दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होतं का? नाही, मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीची अशी काही खास चर्चा झालेली नसावी. ह्या नुसत्या चर्चा आहे, ह्या मीडियाद्वारे होणाऱ्या चर्चा आहे किंवा एकमेकांच्या बद्दल आपले विचार व्यक्त करण्यापुरती मर्यादित त्याची चर्चा आहे. निर्णय शेवटी शरद पवार साहेब घेतात आणि शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की अशा संधी साधू याच्याबरोबर आपल्याला जाणं योग्य होणार नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांना सरकारमध्ये सामील व्हायचं नाही किंवा सरकारी पक्षाबरोबर जायचं नाही. अगदी दुसरं महत्त्वाचं वक्तव्य आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलेलं आहात. त्यांचं एक म्हणणं आहे की कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. तुम्हाला काय वाटतं या वक्तव्याबद्दल? पवार साहेबांनी 50-60 वर्ष राजकारणामध्ये घालवलेले आहेत आणि एक सेक्युलर पक्ष म्हणून त्यांची भूमिका नेहमीच त्यांच्याबरोबर राहिलेली आहे. ते भाजपच्या कायम विरोधामध्ये त्यांनी राजकारण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना स्वाभाविक असं वाटतं की भाजपबरोबर गेल्यामुळे पूर्ण आयुष्यभराचे जे तपश्चर्या आहे ते कोण जाता कामा नये. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. आणि भाजपसोबत गेलेल्या संधी साधूंना सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार यांच्या वक्तव्यानं अजितदादा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागलाय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वातावरण आणि अशी चर्चा समोर येत होती आणि पुन्हा एकदा शरद पवार यांनी या चर्चेला छेद दिलाय.